ते वाशिममध्ये होते. आत्ताचा जो वाशिम आहे शहर आहे तिथे ते होते त्याच्या जवळपास. आणि छत्रसाल बुंदेल्याला जैतापूरच्या किल्ल्याच्या आसपास तिथे बंदिवान करून ठेवलेलं होतं. जैतापूर मध्य प्रदेशात येतं. वाशिम ते जैतापूर अंतर आहे 325 किलोमीटर. आता हे अंतर काटायला बंगशाला एकदा कळलंही होतं की यांनी बाजीरावाकडे मदत मागितली, पण तो गाफील राहिला. 325 किलोमीटरवरनं यायला किती वेळ लागेल? त्यांच्या स्वतःच्या गतीप्रमाणे म्हणजे म्हटलं तरी सुद्धा 15 दिवस नक्की, 15-20 दिवस नक्की. आणि बाजीराव पेशवे 7व्या दिवशी जैतापूरमध्ये होते. संपूर्ण घोडदळासकट त्याच्यामध्ये त्यांनी तापी नदी ओलांडली, नर्मदा ओलांडली, विंध्य पर्वत ओलांडलाय. संपूर्ण जंगली भाग होता त्या काळामध्ये. तरी हा आज अजूनही बऱ्यापैकी तिथे जंगल शिल्लक आहे. त्यामुळे हे ओलांडून ते 7व्या दिवशी तिथे पोचले. आणि नुसते पोचले नाही, 6-7 किलोमीटरवरती असताना बंगशाला कळलं की बाजीराव आलाय म्हणून. तोपर्यंत जैतापूरचा किल्ला, त्याच्या बाजूचं असलेलं मैदान आणि जैतापूरचं शहर याच्यामध्ये त्याचं ते प्रचंड लष्कर पसरलेलं होतं. त्या सगळ्यांना निरोप पोचवून ते सज्ज व्हायच्या आधीच मराठे अत्यंत प्रखर आक्रमण करत त्यांच्यावरती तुटून पडले. संपूर्ण जो लष्कर होतं ते म्हणजे त्याची पूर्ण तारांबळ उडून गेली. ते पळत सुटले. आता बरं त्यांनी आक्रमण जे केलेलं आहे ते सुद्धा वर्तुळाकार केलेलं आहे. म्हटल्यानंतर पळायला जागाच राहत नाही, फक्त मागेच पळता येतं. आणि मागे कुठे पळणार? तर त्यातल्या त्यात सेफ जागा एकच की ते म्हणजे जैतापूरचा किल्ला. त्यामुळे हे 60-70 हजाराचं लष्कर स्वतःच्या गुराढोर, कधी घोडे, जे काय जे हाताला मिळालं ते घेऊन किल्ल्यात जाऊन बसलं. आता हे किल्ले म्हणजे काय असे प्रचंड किल्ले नाही की 60-70 हजाराचं मनुष्यबळ तिथे राहील. बरं हे ऐसपैस. बरं ह्यांच्या किल्ल्यावरती पाण्याचे आपल्यासारखे फार मोठे साठवणं नाही आहेत, कारण ह्याच्यावरचे किल्ले आहेत, मैदानी प्रदेशातले किल्ले आहेत बऱ्यापैकी तसे. त्यामुळे ठीक आहे ना, आहे एक तलाव आहे, बघायचं त्यांचं. जी दूरदृष्टी आपल्याकडे शिवाजी महाराजांनी दाखवली आहे किंवा पूर्वीच्या आपल्या इथे ज्यांनी राज्य केलंय, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, त्यांनी जे हे दाखवलेलं आहे की कुठचाही किल्ला बांधताना आधी पाणी आहे का बघायचं. त्यामुळे आपले किल्ले 6-6, 8-8 महिने जरी वेढ्यात पडले तरी पाण्याचा तुटवडा कधीच पडायचा नाही. पण जैतापूरच्या किल्ल्याची ही अवस्था वेगळी झाली होती. एवढं सैन्य आत गेल्यानंतर त्यांना पाणी अपुरं पडलं, धनधान्य अपुरं पडलं. मराठ्यांनी कसून वेढा पकडला. आणि बाजीरावाचा वेढा सुद्धा ना मोर्चेबंदी नसायची. म्हणजे इथे एक मोर्चा ठेवला, जरा अंतरात दुसरा मोर्चा, तिसरा मोर्चा, असं कधीच नसायचं. त्यांचा वेढा हा फिरता वेढा असायचा. म्हणजे मोर्चे असायचे पण एका मोर्चावरनं दुसऱ्या मोर्चावरती सैनिक सारखे जात आणि येत असायचे, फिरत असायचे सारखे. प्रत्येक तुकडीचे 2 तुकडे केलेले असायचे. एकाने मोर्चावरती राहायचं, दुसऱ्याने फिरतं राहायचं. त्यामुळे पळून जायला जागाच राहत नाही. कारण त्यांना पूर्वीचा अनुभव होता ना, 2 मोर्चांच्या मधून पन्हाळगडावरनं शिवाजी महाराज पळाले होते. मग एकदा जर शिवाजी पळू शकतो तर बाकी कोणीही पळू शकतं. त्यामुळे कायम हा वेढा असायचा, हा फिरता वेढा असायचा. त्यांना बाहेर पडायला जागाच नाही. आणि ज्याप्रमाणे निजामाची व्यवस्था झाली तीच या मोहम्मद शाह बंगशाची झाली. आणि 4 ते 6 दिवसात तो शरण आला. बरं त्याची अजून एक केलेली हे म्हणजे काय आहे की दिल्लीकडून त्याला कदाचित कुमक येईल म्हणून ही त्यांना अंदेशा त्यांनी आधीच केलेला होता. म्हणून 20,000च्या घोडदळाबरोबर मल्हारराव होळकरांना त्या वाटेवरती आधीच नेमलेलं होतं. त्याप्रमाणे त्याचा मुलगा जो कैम खान होता तो एक मोठी सेना घेऊन आला. पण होळकर तिथे वाट अडवून आधीच रेडी होऊन बसलेले होते. आणि मल्हारराव होळकरांचा पराक्रम काही मी सांगायची गरज नाहीये तुम्हाला. त्यांनी अक्षरशः कैम खानाला पळवून लावलं. आणि तिथे जी लढाई झाली त्याचा निकाल इथे लागून गेला. कारण आपल्याला बाहेरून कुमक मिळणार नाहीये आणि इथे आपण उपासमारीने मरू हे त्याच्या लक्षात आलं. तोफांची जायला तोफांपर्यंत तो पोचणार कसा ही अवस्था त्याची करून टाकली. आणि अक्षरशः म्हणजे ज्या दिवशी त्यांना खलिता मिळाला होता त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये बंगशाने पूर्णतः शरणागतीचा झेंडा देऊन तह पूर्ण करून तो किल्ल्याच्या बाहेर पडला होता. छत्रसाल बुंदेला एवढा प्रचंड आनंदित झालेला आहे कारण जी
लढाई तो 2 वर्ष खेळत होता ती बाजीराव साहेबांनी अक्षरशः 15 दिवसात संपवून टाकली. का नाही तो आनंदित होणार? त्यांनी त्यांना भरपूर धनदौलत दिली, जडजवाहीर दिलं, स्वतःची मुलगी तर दिलीच, पण त्यांनी हे काय केलं, ते स्वतः काय बोलले की आम्ही काय म्हणतो, आमची प्रत्येक आईबाबाचं काय स्वप्न असतं की आमच्या म्हातारपणी आमच्या मुलांनी आम्हाला हात द्यावा. माझे दोन्ही मुलगे जरी माझ्या बरोबर लढत होते तरी ते तो हात देण्यामध्ये कितीही म्हटलं तरी कमी पडले, पण या माझ्या 3ऱ्या मुलांनी मला हात दिला आणि हा माझा 3रा मुलगा म्हणून मी आज त्याचा स्वीकार करतोय. आणि म्हणून स्वतःच्या राज्याचा 1/3 हिस्सा त्यांनी बाजीराव साहेबांना दिला, ज्याचा उत्पन्न 3.5 लाख बोहरांचं त्या काळात होतं. आणि ते उत्पन्न तर होतंच, मराठ्यांना पैशाची आवश्यकता भरपूरच होती, कारण 28 वर्ष औरंगजेबाने जे काय महाराष्ट्र उरबाडला होता त्याच्यामध्ये अत्यंत सगळं हे गेलेलं होतं. पण त्याहीपेक्षा तो जो संपूर्ण भाग आहे ना, तो कालपी, हटा, सागर, झाशी, सिरोंज, कुंभ, गडकोटा हा तो सगळा भाग आहे. आणि याचा सगळ्यात उपयोग हा झाला की मराठ्यांचं उत्तरेमध्ये स्वतःचं म्हणून एक हक्काचं ठाणं तयार झालं, जिथून त्यांना पुढच्या प्रत्येक मोहीमध्ये रसद मिळाली, सैनिक मिळाले, सगळ्याच प्रकारची हेल्प मिळालेली आहे. आणि बाजीराव साहेबांचा एकेकाळचा एक हुजऱ्या होता गोविंदा म्हणून, जो त्यांच्या पालखीबरोबर त्यांचे जोडे घेऊन धावायचा. ब्राह्मण, कोकणातून आलेला गरजू, त्याने त्यांची सेवा चाकरी केली होती. ह्या माणसांनी अर्थातच त्यांचा हुजऱ्या जरी असला तरी त्याला लढता आलंच पाहिजे. मराठ्यांच्या सैन्यातला तो नियम होता, तू पाणक्या आस, हुजऱ्या आस, नाही तर आचारी आस, लढता हे आलंच पाहिजे. त्यामुळे तो अर्थातच उत्तम लढवाईही होता. बाजीराव साहेबांनी त्याच्यातले गुण हेरले आणि त्याचा सरदार बनवला. गोविंदपंत खेर हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. आणि हा जो सगळा भाग आहे बुंदेलखंडाचा, तो राखायला त्यांनी गोविंदपंत खेरांना दिला, ज्यांचं पुढच्या काळामध्ये शेवटी नाव गोविंदपंत बुंदेले झालेलं आहे. आणि तुम्हाला कदाचित हेही लक्षात असेल किंवा कदाचित काहींनी वाचलेलं असेल की पानिपतामध्ये सदाशिवरावांना मॅक्झिमम रसद ह्या गोविंदपंत बुंदेल्यांनी पोचवलेली आहे. त्यावेळेला त्यांचं वय जवळजवळ 65 वर्षाचं होतं आणि तरीही ते अहोरात्र धावपळ करून त्याला रसद पुरवत होते. आणि अब्दालींनी ह्याच गोविंदपंत बुंदेल्यांचं शिर कापून सदाशिवराव भाऊंना पाठवलं होतं त्यांचा मनोबळ कमी करण्यासाठी म्हणून. हुजऱ्यापासून एवढ्या मोठ्या ह्याच्यापर्यंत बाजीराव साहेबांनी त्यांना नेलेलं आहे. ही आपली एक बाजूची गोष्ट जनरल सांगायला. त्याच्याचप्रमाणे त्यांची दिल्ली स्वारी आहे. दिल्ली स्वारी मी थोडक्यात सांगते तुम्हाला. बाजीरावांना दिल्लीला बादशहाला भेटण्याची इच्छा होती, पण बादशाची काही हिंमत नव्हती त्यांना भेटण्याची किंवा याची, त्यामुळे तो ते टाळत होता. आणि ते टाळत असताना त्यांनी त्याचे जे सरदार होते अनिरुद्ध सिंह, सादत खान, सरबुलंद खान आणि मोहम्मद शाह बंगश यांना सांगितलं की बाजीराव माझ्यापर्यंत पोहोचणार नाही हे बघा. तर त्यांनी काय केली, आग्र्याच्या आसपास स्वतःचे तळ ठोकले. एक फतेपूर शिकरीच्या इथे हे केला आणि दुसरा एक त्याच्या जवळ असलेलं दिग म्हणून गाव आहे तिथे ते हे केलं. बाजीराव पेशवे सैन्य घेऊन तर निघाले दिल्लीच्या रोखाने, पण त्यांना कळलं की हे आपल्याला अडवायला थांबलेले आहे. प्रत्येकाजवळ 50-60 हजाराचं सैन्य आहे. लढाई केली तर अशक्य होतं असं नाही, म्हणजे 40-50 हजाराची फौज बाजीरावांबरोबरही होती, पण लढाई केली तर कदाचित आपल्याला जास्त नुकसान उठवायला लागेल. विजयी होऊ सुद्धा होऊ याची गॅरंटी होती त्यांना, पण कदाचित आपल्या लोकांचंही शिरकाण तिथे होऊ शकेल. मैदानी लढाई आहे कारण ही. तर आपल्या सैनिकांना जपणं हा त्यांचा फार मोठा गुण होता. कमीत कमी आपल्या सैन्याचं आणि आपलं नुकसान होऊ न देता शत्रूचं मॅक्झिमम नुकसान कसं होईल ह्या त्यांच्या कायम व्यूहरचना असायच्या. आणि त्यांनी काय एक वेगळाच डाव टाकला. त्यांनी डाव असा टाकला की या दिग आणि शिकरी ह्याच्यामध्ये 15-20 कोसाचं अंतर आहे, ज्या भागात पूर्ण जंगल आहे, गर्द जंगल त्या काळामध्ये होतं. त्या जंगलातून 20,000चं घोडदळ रातोरात काढून ते दिल्लीला पोचले आणि दिल्लीच्या दरवाजावरती
दस्तक दिलं, बाजीराव आलेला आहे. याचं कारण त्याच्या मागे असं झालेलं होतं की होळकरांची एक फौज, छोटीशी तुकडी होती. त्यांना सादत खानाची, तो जो त्यांच्या ह्याच्यावर आलेला होता, त्या सादत खानाची एक तुकडी दिसली. त्यांना वाटलं छोटीशी तुकडी आहे म्हणून त्यांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं. होळकरांची 2000ची फौज होती, छोटी तुकडी हे समजून नाही केलं, पण त्यांचा अंदाज चुकला आणि ती सादत खानाची आघाडीची फौज होती. त्यामुळे जवळजवळ 15,000ची फौज त्यांच्यावर तुटून पडली आणि होळकरांचा फार मोठा पराभव झाला. आणि पराभव झाल्यापेक्षा सुद्धा 1000 मावळे कापले गेले. हा फार मोठा फटका होता मराठ्यांना. कसे कसे जीव वाचवून बाकीचे 1000 मावळ्यांसकट मल्हारराव शिबिरात आले होते. आणि त्याच्यानंतर सादत खान आणि मोहम्मद शाह बंगश आणि बाकी सगळ्यांनी प्रचंड आनंद उत्सव केला होता की आम्ही बाजीरावाला पळवून लावलं. आणि तशाच वार्ता त्यांनी दिल्लीला पाठवल्या होत्या. बादशाही खूप आनंदात होता, त्यांनी तिथे उत्सव निर्माण केला. बरं, या सगळ्या बातम्या बाजीरावांकडे आल्या. आता त्यांच्यासारखा जो इतका म्हणजे तसे प्रचंड तापट होते ते स्वभावाने, तिखट माणूस, हा तिखट माणसाला असल्या खोट्या बातम्या देऊन स्वतःला जहागिरी आणि हे वसुली केली जाते ही काही पटलं नाही. ते म्हणाले बाजीराव अजून जिवंत आहे आणि त्याची दस्तक ही बादशहाला कळलीच पाहिजे, म्हणून ते केवळ दिल्लीला गेले. आणि आजचा जे तालकटोरा मैदान आहे किंवा तिथे जो तलाव आहे त्याच्या आसपास त्यांनी स्वतःचं हे टाकलं, शिबिर टाकलं आणि बादशाला निरोप पाठवला की मी ज्या सनदा तुमच्याकडे मागितल्या होत्या त्या मला ताबडतोब द्या, नाही तर दिल्लीवर स्वारी होईल. त्यांचा काही इरादा नव्हता तेव्हा दिल्लीवर स्वारीबिरी करायचा, त्यांचे स्वतःचे बेत ठरलेले होते, पण त्यांना धमकी दिली. बरं, बादशाह स्वतः आधी बाजीराव दाराशी आलाय म्हटल्यावरच तो इतका गळपटला होता की त्याने त्याच रात्री स्वतःचा जनानखाना मागच्या दरवाजाने किल्ल्याच्या यमुनापार पाठवून दिला होता. स्वतःसाठी पण नावाबिवा तयार करून कधीही पळायच्या तयारीत तो होता. बरं, त्यांच्यातल्या एकाला काहीतरी कुरकुरी आली. तो एक 5-7 हजाराचं लष्कर घेऊन यांच्या तुकडीवर बाजीरावांच्या सैन्यावरती चालून आला. हे असते ना, काही जणांना खुमखुमी असते, तर चालून आला. बाजीराव साहेब असे एका उंच टेकाडावरती बसलेले होते. त्यांनी ते निरखलं आणि होळकरांना म्हणाले, होळकर आणि शिंदे बसलेले होते, काय नाही सगळे नवीन पोरं आहेत म्हणाले, शिकाऊ पोरं आहेत म्हणे. कशावर ना, 5,000चं घोडदळ घेऊन येत आहेत, ते शिकाऊ आहेत कशावर? अरे, त्यांचे घोडे ज्या पद्धतीने पकडल्यात त्यांनी आणि लगाम कसे पकडल्यात, हत्यारं कसे पकडले त्याच्यावरच कळतंय की ते शिकाऊ आहेत. एक 500ची तुकडी काय पाठवून खूप झाली. अक्षरशः मराठ्यांनी 5,000च्या घोडदळावरती 500 मराठ्यांची ही पाठवली आणि त्या 500नी यांची जी काय ससे होलपट केली ते बहुतेकशी जण गारदच झाली. एक 5-25 लोकांना सोडून दिलं होतं, पण त्यांची अवस्था ते इतके रक्तबंबाळ, कपडे पूर्ण चिंध्या झालेल्या आणि ते अक्षरशः बोंबला मारतच दिल्लीच्या रस्त्यावरती गेले आणि त्याच्यासाठीच त्यांना पाठवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र दिल्लीची झोप उडाली. ताबडतोब त्यांनी बादशाला सांगितलं की त्याला काय हवं असेल ते द्या आणि मोकळं करा, बाहेर काढा. ताबडतोब बादशाने दिलं, हार मानली, ते घेतलं. आणि त्यांना माहिती होतं आता परत ह्या मार्गाने जाता येणार नाही, कारण आता सादत खान आणि हे लोक हे झालेले असणार आणि ते लष्करासकट यायला निघाले होते दिल्लीवरती बाजीरावाला हे करायला म्हणून. बाजीराव साहेब जाटांच्या मुलखात शिरले, म्हणजे आत्ताचा जो हरियाणा आपण म्हणतो, जे दिल्लीला लागून जी हरियाणाची हद्द आहे त्याच्यातून तिथे ते शिरले आणि तिथून ते महाराष्ट्राच्या मार्गाला निघून गेले. त्यांना जी धडक बादशाहला द्यायची होती, जी मुघलांना जो हादरा द्यायचा होता तो त्यांचा देऊन झाला. बरं, त्यांचं कुठचंही नुकसान झालं नाही, त्यांनी स्वतःच्या सैन्याचं नुकसान करून दिलं नाही, पण पूर्ण दिल्ली हादरवून सोडली. आणि काय, अख्खं मुघल साम्राज्य हादरवून सोडलं की बाजीराव कुठच्याही क्षणी दिल्ली जिंकू शकतो, ही शिकवण त्यांना ते देऊन गेले.